नमस्कार, दहीहंडीच्या व्लॉगमध्ये सरचे स्वागत आहे. आणि आपला हा व्लॉग 5 दिवसांचा दहीहंडीचा असणार आहे. प्रत्येक दिवशीचा वेगवेगळा व्लॉग असणार आहे, तर शेवटपर्यंत बघत राहा व्लॉग. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण लय कमी जणांनी सबस्क्राईब केलंय, तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता आपण चाललोय दहीहंडीच्या व्लॉगसाठी. सगळे आलेत, कंटिन्यू सोबत राहा. 5 दिवस व्लॉग असणार आहे. खरंच लय मजा येणार आहे. मजा करू आपण सगळे. गद्दनंग 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 दद्दडंग नंगडंग गद्दनंग 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 गद्दन नंगचकन. तुझी आता संघा आपण जाऊ. डी पण आपल्या सोबत. आपलं भाऊ आहे. जाऊ आपण डायरेक्ट. सांगवीत आपल्याला किती दहीहंड्यात डी. आता मला काय माहिती. चला, आपल्या दहीहंडीचा व्लॉग आहे. शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तो चलिए शुरू करते हैं. चला, सुरुवात झाली. लय मजा येणार आहे. फक्त तुम्ही व्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघत राहा, कारण आपण दहीहंडीत दरवेळेस खरंच राडा करतो, यावेळेस पण करूच. पहिली दहीहंडी तिथं आलोय. कसं पकडायचं झेंडा ते म्हणते हिरवा कलर वर. कोण? अरे बे, कोणसा कलर ऊपर आहे? हा, भगवान आहे. वो पहिला कोणसा बोला था? लय जुनी दहीहंडी ती पण. पवन अण्णा साळुंके आणि दुसरी स्वर्गीय रमेश भाऊ वांदळे यांची आपल्याला गोल्डन मॅन, या 2 दहीहंड्या जुन्यात म्हणजे सांगवीत. तर ही दुसरी दहीहंडी तिथं चाललं काविडे ज्वेलर्स पाशी. आता तिथलं बघू कसं होतंय, काय होतंय. आणि लय माझ्या इथे पहिला 4 थर तर व्यवस्थित गोल फिरलेत, सक्सेसफुल झालंय. आपले छत्रपती शिवाजी महाराज पण एकदम व्यवस्थित दिसतात येत गोल फिरताना. आता इथं चाललोय आतमध्ये बघू. सांगवीच्या बाहेर जायची गरजच नाही, म्हणजे इतक्या दहीहंड्यात ना सांगवीत. खरंच खूप दहीहंडी. एक 15-16 दहीहंड्या तर सांगवीत आहेत. 3 दिवसात 15-16 दहीहंड्या आहेत सांगवीत. आणि याच एका चौकात, काविडीच्या चौकात आपल्याला 4 ते 5 दहीहंड्या आहेत. पुरेलचे या ठिकाणी आगमन आहे. दादांच्या प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. दादांसोबत आलेला सर्व मित्र परिवार सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सलामी देण्यासाठी पथक सज्ज आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं सहर्ष स्वागत करायचं.
शिवाजी महाराजांची टीम केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. आतापर्यंत 2 सलाम्या झाल्या देखील सक्सेसफुल. बोल. एक ट्रॉफी मला पाहिजे, नाही दिली तर पुढच्या वर्षी येणार नाही. येत पहिल्यापासून आमच्या ह्यात लपडे. सगळ्यांना ट्रॉफी पाहिजे, सगळ्यांना. आता ह्याला काय सांगू नवीन, सगळ्यांना ट्रॉफी पाहिजे. जो तर म्हणतोय मला ट्रॉफी पाहिजे, मला ट्रॉफी पाहिजे. आणि दुसरी सलामी कडक झाली इथली पण. आणि आपण 6 थर लावणार आहे. मेन म्हणजे 4 थरची सलामी फक्त गोल फिरतोय, जास्ती मुलांना लोड नको म्हणून. चला ते बघायला येऊ नका, धरायची या. खरंच नाही थांबले तरी चालम, पण धरायला या बाबा. चला सगळं करा. खरंच या रे, धरायला गरज आहे मुलांची इथं धरायला. आणि तुम्ही येत नाही, घरी वाचता. समजून घ्या आमचे पण जरा भावना. आम्ही वरती चढतो, भीती वाटते. आमच्यावर अजून एक मुलगा असतो, त्याच्यावर बारका मुलगा असतो. खाली घ्यायचं, थोडं झूम झालंय पण समजून जावा. तिसरी सलामी जिथं द्यायची तिथं आलोय आणि इथं ट्रस्ट अडी आहे असं वाटतंय. तिसरी दहीहंडी आलो इथं. आणि मेन म्हणजे डेकोरेशन दहीहंडीचं. क्वालिटी म्हणजे खरंच क्वालिटी. मी तर या साईडनी काढतो व्हिडिओ, तोपर्यंतच असतं इतकं भारी. समोरून काढून जमलं तर दाखवतो, पण खरंच लय क्वालिटी. मला आवडले डेकोरेशन. चौथी सलामी. सगळीकडची सलामी झाली, तर चौथी आहे. इथून पोळ्याची सुरुवात होणार. इथून माझे भाऊ कशात येतो बघा. हे गाणं कुठे काय बारिश हॉटेल. लाईक करा. काय करतोय तू? वळवा लवकर लवकर वळवा. बारिश हॉटेल. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. नक्की करा. या लवकर बारिश हॉटेल. चला सगळे आपापल्या मर्जीने, म्हणजे जसं पाहिजे तसे आलेत. पण आलेत भारी वाटते. सगळे स्वतःहून आलेत तर मजा येते. आणि हे दिवस आहेत, जे काय होईल ते होईल. 4-5 दिवस आहेत, एन्जॉय करायचे, करून घ्या बिंदास.
चला आता आपल्या हर्षल दादांसाठी हात वरती करायचंय. वरती गेल्यावर फिलिंग कशी येते? एकदम भारी फिलिंग येते. हा एकदम भारी, फाटत नाही ना? काहीच नाही. आणि प्रॅक्टिसला काय होतं इतके दिवस? प्रॅक्टिसला जरा कमी पोरं असलं का वाटत, कमी पोरं असल्या ना जरा हे वाटतं का बरं जरा या त्याला भीती वाटायची कमी पोरं असेल म्हणून, पण आता लय माझ्या येते भावांनो घरात एकदम व्यवस्थित फोडली. आणि यांनी दहीहंडी फोडली, डोक्याने फोडली का हाताने फोडली माहिती नाही, पण फोडली दहीहंडी. आले आता इथे आणि पहिली दहीहंडी फोडली, चांगली फोडली. 5 थर लावले, व्यवस्थित लागले 5 थर. तुम्ही बघितलंय सगळं. आता दुसरी दहीहंडी फोडायला चाललोय. आज 4 दहीहंड्यात, 4ही व्यवस्थित फोडणार, एकदा पण पडणार नाही. आणि कडक थर पण लागले 4, सगळं व्यवस्थित आहे. फक्त व्लॉग बघा आणि खरंच लय मजा येते. तुम्ही तर मजा घेताय व्लॉग बघून, पण इथं या सुद्धा, तुम्ही पण या, खरंच लय मजा येते. पुढच्या वर्षी या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी या, मजा येते. आणि असा अवतार झाला पूर्ण दही, अजून ते लाया बिया डोक्यातच आहेत. चला आता याचा वास इतका डेंजर येतोय ना, तुम्हाला सांगू नाही शकत. जर कोणी दह्याचा 4-5 तास वास घेतला ना, तुम्हाला कळल तसा वास येतोय. किती वेळ दही असतं त्यावरती, पण मजा येते. आणि लय मजा येणार आहे. शेवटपर्यंत व्लॉग बघा.
जोरदार टाळ्या होऊ द्या. दुसरी फोडली, व्यवस्थित फोडली आणि पूर्ण भिजते. दुसरी दहीहंडी पण कडक फुटली आणि भारी वाटते. पडत नाही ते भारी वाटते. आपण आतापर्यंत 2 दहीहंड्या एकदम सक्सेसफुल फोडल्यात, व्यवस्थित क्वालिटी. आता तिसरी दहीहंडी फोडायला चाललो आणि थंडी वाजायला लागली. आता तिसरी दहीहंडी काविडे ज्वेलर्स पाशी तिथं चाललोय आणि चौथी क्रांती चौक. आणि आतापर्यंत 2 तर घरातल्या क्वालिटी फुटल्यात, 5 घरात फुटल्यात त्या पण. थंडी वाजायला लागली. थंडी आज पहिला दिवस आहे. थंडी अशी जोरात मजबूत. चाललोय तिकडं काविडे ज्वेलर्स पाशी आलोय. म्हणजे इथंच रोड आहे म्हणून 4-4, 5-5 दहीहंड्या आपल्याला कवर होतात. जर लांब असले असते ना तर 4-4 नाही होत, 1 आणि 2च होतील. 10 वाजून गेलेले आहेत. कृपया करून आपण दहीहंडी फोडून घ्यायची आहे. पुन्हा एकदा विनंती करतो गोविंद पथक लवकरात लवकर दहीहंडी फोडून घ्या. हॅलो. अमोलजी मोरे आपल्याला स्टेजवर यायची विनंती आहे. अमोलजी मोरे गोट्याकडे आम्हाला पण पाहिजे. आदर्शला दाखव. आदर्श पण आला. कधी आला तू? आतापर्यंत किती व्लॉग बघितले माझे? 150 ते 200 भाऊचे ब्लॉग बघितले. भाऊचे ब्लॉग बघायला अतिशय उत्कृष्ट आणि एकदम भारी असतात. भाऊ म्हणजे भाऊ. चला आता दहीहंडी फोडू मग भेटू. नको विनंती आपण प्रत्येक शहर लावून घ्यायचं. बोल बजरंग, बोल बजरंग. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आला गोविंद आला. या गोविंदा पथकाचं स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. भारत माता की. स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ. अशा प्रकारे तिसरी हांडी फुटलेली. आता चौथी हांडी फोडायला चाललोय. काय आम्ही सध्या आता काविडे ज्वेलर्स पासून निघालोय. आता पुढची हांडी फिक्स मध्ये फोडणार आहे. 5 थर फिक्स लागणार आहे. माझा लोड थोडा कमी केला बा आबेनी बोलायचा. आणि तुम्हाला समजलं असं ना आता शेवट आणि लास्ट पवन अण्णा साळुंके 400 ढोल का 300 ढोल लावले. तिथं जायचंय. कुठं जायचं आता? कुठं जायचं बोल? हा नाचायला. साऊंड बंद झाला. साऊंड बंद होतोय. नाचायला कुठं भेटत नाही आता आपल्याला. ही आपल्याला शेवटची दहीहंडी. पण इथं सीन काय माहिती का? 300 ढोल वाजवणार आहेत आणि आपल्याला थांबायचं आहे पहिलं. मग त्यानंतर न दहीहंडी फोडायची. 1 सलामी त्यानंतर न फोडायचंय. 100% कोण बोलायला आलं कडक रे. आणि भाऊ या ठिकाणी गोविंदा पथकाची सलामी आपल्या समोर या ठिकाणी होते. गोविंदा पथक आपल्या समोर या ठिकाणी सलामी देते. सर्वांनी सलामीचा आस्वाद या ठिकाणी घ्यायचा. क्या बात है. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. क्या बात है. अतिशय सुंदर मनोरंजन असून शेवटची दहीहंडी एकदम व्यवस्थित फुटली. पण हे बघा चौथी दहीहंडी सक्सेसफुल फुटली आणि मजा आली. इथपर्यंत व्लॉग बघताय तुम्ही आणि घरचा पण व्लॉग बघा. जेवायचं काय काय होतं ते सगळं दाखवतो. आपल्या इथं मजाच येते म्हणून म्हणतोय घरचं पण बघा. दहीहंडी झाली म्हणजे फुटली म्हणजे झाली असं सगळं नाही. अजून बाकी आहे. लय कार्यक्रम बाकी. तो पण दाखवतो. हे पण नियोजन आपल्याकडे आहे. सगळ्यांना डालच्या विलच्या सगळं पद्धतशीर. ए वाडे डुडे जेवण घेतोय तू? अरे अनिस मेरा भाई. अरे इनके पिताजी अनिस के. आपण 4 दिवस यांच्याकडे जेवणाची ऑर्डर दिली. आता इथून पुढं जेवलो बसतो. हा बसा बसा. हे गोपाळ काला गोपाळ आहे. गोपाळ आहे. गोपाळ गोपू उधर देख भाई. वो बोला रे
कसं आहे बाबा डालचा? भांगार डालचा आहे बस. किती घेतलाय बघा भंगारी. आता हे ताट त्यांनी ठेवून दाखव. कसं आहे डाल? पूर्ण शर्टाचाच कलर चेंज झालाय. थोडा वेळ आंघोळ करतो, म्हणजे घरी जातो आंघोळ करतो आणि परत फ्रेश होऊन परत भेटतो तिथं. लय बाकी आहे अजून, फक्त शेवट नाही झाला अजून. आणि उद्याचा पण व्लॉग आहे. एक 5 मिनिट आंघोळ करतो आणि परत भेटतो तुम्हाला. चाललोय घरी आंघोळ करायला. काय काय बोलायला लागलेत पप्पा? काय बोललं ते? अरे आत्ताच आम्हाला पप्पा बोलला की रात्री 12 वाजता माझा बर्थडे जेवढा. घरातल्या पोरांना पास्ता कुणी आणलाय? राजू. जेवण कोणाला जात नाही पास्त्याशिवाय? एक जण आहे. कोण एक जण? डोळे एवढेच ते दात किडलेले जर काढली. सोम फोन घेतला नवीन. इतके डुड्यावर खुश आहेत. डुड्याच्या हातचा भात खायचा आहे. म्हणजे वाढायला जरी भेटलं डुड्यानी तरी मी खुश आहे. व्हायला लय खुश आहे ब्रो. काम करतोय बस झालं. पहिल्यांदा इथं जेवण चालू आहे आणि मंदिरात दाखवतो भजन चालू आहे आपलं उद्याच्या दहीहंडीसाठी. इथलं जेवणाचं झालंय आता सगळं. अजून बाकी जेवणाचे मुलं, तोपर्यंत आपण मंदिरात जाऊ. जन्माष्टमी.
येशू मंदिरात पण ठेव. मंदिरात ठेव. इथं नाही मंदिरात ठेव. आणि व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आणि मोबाईलची चार्जिंग संपत आली म्हणून व्लॉग एंड करतोय, बाकी काय नाही. आणि इथपर्यंत बघितला असेल तर खरंच करा. आणि दहीहंडीचे 5 दिवसाचे व्लॉग सगळे भारी होणार आहे, त्यासाठी म्हणतोय सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद इथपर्यंत बघितल्याबद्दल.